बाणेरवरून आलेल्या 10 ते 12 मित्रांचा एक ग्रुप पूल दुर्घटनेमधून थोडक्यात बचावलाय। पूल कशा पद्धतीने कोसळला याची अंगावर काटा आणणारी माहिती या मित्रांच्या ग्रुपने दिली आहे। यातील काहींच्या पायाला आणि हाताला दुखापत झालेली आहे। त्यांच्यावर सध्या मायमर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। किती जणांचा तुमचा ग्रुप फिरायला गेलता आणि काय कोणाकोणाला किती लागलंय? आम्ही आमच्यातले 14 जणांना लागलेले पायाला वगैरे। आम्ही पुढे होतो आणि ज्या वेळेस ती दुर्घटना घडली ना त्यावेळेस आम्ही थोडंसं ब्रिज क्रॉस करत होतो। ही 14 जण ब्रिजवर म्हणजे त्याच्या फ्रंटला तर ज्यावेळेस झालं ना त्यावेळेस म्हणजे ब्रिजवरती एक 4-5 टू व्हीलर होत्या आणि 50 ते 60 लोक होती। त्या टू व्हीलरमुळे लोकांना रोड क्रॉस करता येत नव्हता आणि एकदम असा आवाज आला ब्रिजचा करकर आणि ते 3 ते 4 सेकंदामध्ये पूर्ण ब्रिज खाली आला। मध्यभागी ब्रिज एकदम खाली कोसळला। हा खाली कोसळला आणि पूर्ण असा क्रॉस झाला। तो ब्रिज क्रॉस झाल्यामुळे ना जी मध्यभागी लोक होती ना ब्रिज खाली अडकली। किती लोकांचा ग्रुप तुमचा फिरायला गेला होता आणि कुठून तुम्ही गेला होता? आम्ही बाणेरून आलो होतो। 8 ते 10 जण होतो आम्ही। 10 लोकांमध्ये किती लोक आता इथं जखमी अवस्थेत आहेत किंवा काय? 4 लोक आणि बाकीचे घरी गेलेत की कुठे घरी गेले? आयसीयूत वगैरे तुमच्यातलं कोण? आमच्यातलं कोण नाही आयुष्यातलं। तुमच्यातलं आम्हीच तिथे पुढे आमच्या अंगावरती एक 10-12 लोक पडली होती। आम्ही त्यांना बाहेर काढलं आणि जी मध्ये अडकली होती ना त्यांना पण आम्ही बाहेर काढायचा प्रयत्न केला तिथे। कशामुळे हे झालं काय वाटतं? तू तिथं स्वतः डोळ्याने बघितलं, तू हे कशामुळे झालं? एक तर ब्रिजचे कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक तिथं होते। दुसरी गोष्ट ब्रिज खूप जुना होता। कन्स्ट्रक्शनचा काय प्रॉब्लेम असेल तर आता काय सांगता येत नाही ना, कारण की ते ब्रिजची तेवढी मजबूतीच नव्हती ना, म्हणजे तेवढे सहनशीलताच नव्हती ना, कॅपॅसिटी नव्हती, त्यापेक्षा जास्त लोक आले तिथे। आता तुमच्यातले कोणाला कुठे लागलंय? काय पायाला लागलंय म्हणता तुम्ही? तुला दादा कुठे लागलंय? काय तू कुठे होता? मी पण त्याच्यातच होतो, यांच्यासोबतच होतो। मग तू ब्रिज सोबत खाली कोसळला की साईडला होता? ग्रुप ब्रिज सोबत खालीच गेलो। तिची साईडला जाळी होते त्याच्यावर आम्ही पडल्यामुळे राहिलो। जी साईडला जी जाळी लावलेली होती हा तर ते ओपन होतं पहिलं, पण आता जाळी लावली होती त्याला। ती जाळी पडली तर त्याच्यावर जी ब्रिज सोबत ती जाळी होती, त्या जाळीवर सगळे पडले। कसं नेमकं काय झालं होतं तुला आठवतंय? एवढं ना मी बेशुद्ध पडलो होतो साईडला। मला मित्रांना आणलं डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये। तू बेशुद्ध पडला होता? मी डायरेक्ट दगडावर पडलो होतो। मी डायरेक्ट बेशुद्ध झालतो डायरेक्ट। म्हणजे मी 2-3 व्यक्तीला रक्तानं भरलेलं पाहिलं, ते बघून मी डायरेक्ट बेशुद्ध झालो। मग मला मित्रांनी आणलं, इथं आलं डायरेक्ट जेवायला। किती लोक होती त्यावेळेस जो पूल खाली कोसळला त्यावेळेस? तिथं किती लोक होते? 60-70 लोक असतील। त्याच्यात पुन्हा टू व्हीलर पण होत्या, 8-9 टू व्हीलर होत्या। त्याच्या 2 टू व्हीलर तर वाहून पण गेल्या। ब्रिजच्या खाली लोक होते, ते आता ब्रिज काढलं कण कमी आधीच आलो तिथून निघून, ते काढलं कण त्याच्या खाली लोक गेलते, आम्ही एवढं बघितलं होतं। म्हणजे तू इथं हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत तू बेशुद्धच होता? हो। घरी बोलणं झालं का तुमचं? काय घरी कळलंय काय? सांगितलंय सगळ्यांना। काय बोलणं झालं? घरचे भीतीच्या वातावरणात असतील? नाही सांगितलं की काही काळजी करू नका म्हणून। घरी सगळ्यात झाल्यानंतर हॉस्पिटल आल्यानंतर पहिलं घरी फोन केला, घरच्यांना कळवलं की आम्ही सर्व ठीक आहोत, एवढं मेजर काही झालेलं नाही आहे, ठीक आहे बोलले। त्यानंतर मग घरी सांगितले की इथे यायची वगैरे काही काळजी करू नका, आम्हाला 1-2 तासामध्ये ते सोडतील घरी। आता डॉक्टर बोललेत की एक्सरे वगैरे काढलं आहे पायांचं वगैरे, इथलं झाल्यानंतर आम्हाला डिस्चार्ज करतील। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, तळेगाव, पुणे।